नमस्कार, मी शिवाजी कांबळे. SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात. लातूर नगरीचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते सुरत शाहवली दर्ग्यास चादर अर्पण करून सिद्धेश्वर मंदिराच्या रामोत्सवाला झाला प्रारंभ. देशामध्ये गेल्या काही वर्षांपासून जाती आणि धार्मिक द्वेष पसरवण्याचे काम काही तथाकथित राजकीय समाजकंटक करताना दिसत आहेत. सध्या अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंदोत्सव सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. लातूरमध्ये देखील श्री सिद्धेश्वर मंदिराच्या वतीने रामोत्सव साजरा केला जात आहे. या रामोत्सवाची सुरुवात आज 21 जानेवारी रोजी सकाळी लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते शहरातील सुरत शाहवली दर्ग्यास चादर अर्पण करून करण्यात आली. दर्ग्यास चादर अर्पण करून रामोत्सवाला प्रारंभ करण्याचा हा पायंडा देशातील हा पहिलाच उपक्रम असावा. या उपक्रमातून अप्रत्यक्षपणे समस्त देशबांधवांना समतेचा, समानतेचा अर्थात राष्ट्रीय एकात्मतेचा संदेशच दिला आहे. श्री राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरच्या वतीने थेट प्रक्षेपण, स्वच्छता मोहीम, राम सीता वाटिका, यज्ञ, होम हवन, रामरक्षापाठ, भजन संध्या, महाआरती, दीपोत्सव, महाप्रसादाचे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. श्री सिद्धेश्वर व सुरत शाहवली यांचे नाते सर्वश्रुत आहे. दर्गा उत्सवाच्या वेळी मंदिराच्या वतीने चादर अर्पण करणे तर मंदिरच्या यात्रेवेळी दर्गा कमिटीच्या वतीने नारळ अर्पित करण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे. या परंपरेमुळे लातूरची एकात्मता टिकून आहे. हाच परंपरेचा वारसा सर्वांनी जपला पाहिजे असे मनोगत माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी यावेळी व्यक्त केले.